सर, तुम्ही फार म्हणजे केस तालुक्यातून इथं आले विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करायला. काय मागणी आहे तुमची? इथं मी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत केज पंचायत समिती आणि माझी ग्रामपंचायत आहे पिंपळगाव तालुका केज. तर मी 3/10/2024ला प्रस्ताव दाखल केले होते पंचायत समिती केज यांना. त्याची गोष्टीसुद्धा माझ्याकडे आहे, पण अद्यापपर्यंत मला एकही त्यांच्याकडून पत्र मिळाले नाही की प्रस्तावात चूक आहेत किंवा बरोबर आहे किंवा काही त्याच्यात कागदपत्र कमी आहेत किंवा आणखी काही कागदपत्राची पूर्तता करावी लागेल, अशी कोणतीही माहिती मला अद्यापपर्यंत ऑफिसने पंचायत समिती कार्यालयातून मिळालेली नाही. मी वारंवार गटविकास अधिकारी यांनासुद्धा भेटलो, सीओनासुद्धा भेटलो आणि तेथील विस्तार अधिकारी APO PTO यांनासुद्धा भेटलो, पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. परंतु प्रतिसाद कशामुळे दिला नाही तर फक्त आर्थिक बाजूने मी त्यांना म्हणजे आर्थिक पुरवू शकलो नाही, या अनुषंगाने त्यांनी माझ्या फाईलवर कारवाई केली नाही. करिता मी आज 8 दिवसाखालीच आयुक्त कार्यालयात पत्र दाखल केलं होतं आणि मी आज उपोषण करतो त्या संदर्भात. तुम्ही वेगवेगळ्या मागण्या केल्यात, काय मागण्या आहे त्याच्यामध्ये? मागण्यामध्ये गावामध्ये एक सार्वजनिक शौचालयासाठी एक प्रस्ताव दाखल केला होता. तो सुद्धा म्हणजे सार्वजनिक शौचालय, जलसिंचन विहीर, गायगोठा, वृक्ष लागवड आणि जे कामं चालू आहेत, विहिरीचे जे कामं चालू आहेत ते सुद्धा मस्टर काढण्याचंसुद्धा काम बंद होतं आणि काही विहिरी खोदूनसुद्धा त्याला डिमांड देत नव्हती. म्हणजे डिमांड जर आम्ही दिलं ग्रामपंचायतनं तर पंचायत समिती अप्रूव्हल देत नव्हती. या कारणास्तव आम्ही आज उपोषणाला सामोरं गेलेलो आहोत. हे तुमच्या मागण्या कशामुळं मान्य करत नाही? ते काय त्याच्यामध्ये काय आर्थिक देवाणघेवाण न केल्यामुळे. अच्छा, याच्यामध्ये काय BDOचा हात आहे? हा BDOचा हात आहे. अच्छा, हा BDOच काम करतात नाही. अच्छा, पूर्ण मंजुरी देण्याचं कामच BDOचं आहे आणि त्यांच्या खालील जी काही लोक त्यांनी ठराविक नेमलेले आहेत हप्ते गोळा करण्यासाठी, त्यांना आम्ही आर्थिक पोचू शकलो नाही, त्यामुळं त्यांनी माझ्या कामाला विलंब लावला. बाकीचे कामं बरेच ठिकाणचे कामे मंजूर झाले, माझे कामे मंजूर न झाल्या विलंब लागल्यामुळं दिसून येतं आहे की त्यांना आर्थिक बाजू पोचू शकलो नाही. आता तुम्ही सरपंच आहेत, ही ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे आणि किती मेंबर आहे तुझे? पक्षाचं म्हणजे आता सध्या जो आम्ही म्हणजे जे सरकार आहे तेच आमच्यासाठी त्यांच्यासोबत आहेत असं म्हणावं लागेल आणि आम्ही सरकारसोबतच आहे. नाही, सरकार असून पण सत्ताधारी पक्षातलेच आहेत आम्ही. मग सत्ताधारी पक्षातले असूनही तुमच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण ते BDOवर वॉच नाही, म्हणजे प्रशासनावर वॉच नाही सरकारचं. नाही, मग ते आमदार हे परत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे का तुम्ही? बोललो होतो, आमदारांना सुद्धा बोललो होतो. त्यांनी पण BDOना सांगितलं होतं, परंतु ते आमदारसुद्धा म्हणजे नुसतं हो म्हणण्याचं काम करतात, नंतर ते काही प्रतिक्रिया. आज उपोषण सुरू केलं, पुढचं भूमिका काय राहणार आहे तुमची? पुढची काय, आज मी आणि काही लाभार्थी माझ्यासोबत आलेत, परंतु उद्यापासून आम्ही जर माझ्या मागण्या नाही पूर्ण झाल्या आणि याच्यात ज्यांनी विलंब केला आहे माझ्या कामात, या सर्वांवर BDOवर यांच्यावर माझे जे प्रस्ताव पंचायत समितीला दाखल करूनसुद्धा मंजुरी देण्यात आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, याच मागणीवर मी थांबू. आपलं नाव? मी सरपंच सचिन राजभाऊ गायकवाड, ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव, तालुका केज, जिल्हा बीड. धन्यवाद.